कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली आणि मंडणगड येथील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा वार्षिक मेळावा उत्साहामध्ये संपन्न झाला। 8 फेब्रुवारी रोजी आयोजित या भव्य मेळाव्यामध्ये 75 वर्ष पूर्ण केलेल्या अमृत महोत्सवी सेवानिवृत्त सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी विभाग सचिव पांडुरंग जाधव, प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे गौरव सोहळे अत्यंत दिमाखात पार पडले। या कार्यक्रमाला दापोली आणि मंडणगड युनिटचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील इतर युनिट्स मधील सदस्यांनीही या मेळाव्याला आवर्जून हजेरी लावून आपला सहभाग नोंदवला। मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान करणे आणि त्यांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। जुन्या सहकार्यांनी एकत्र येत एसटी विभागातील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे सर्व पाहुणे आणि सदस्यांचे आभार मानण्यात आले। या सोहळ्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। या मेळाव्याची मोठी चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे। चिपळूण शाखेत कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर देवरुख शाखेचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर जानेवारीमध्ये विभागाचा मेळावा झाला, त्यात रत्नागिरी युनिट किंवा आणखी कोणी राहिलेले असतील त्यांचा सत्कार झाला आणि आता 25 सालातल्या शेवटचा कार्यक्रम असा समजतो की तो आता दापोली डेपोला होत आहे। या वर्षभरात आता हे सगळे आपले कार्यक्रम पुरे झाले, पण या वर्षभरात काय काय विशेष घडलं तर देवरुख डेपोनी फार सुंदर असा कार्यक्रम अख्ख्या डिव्हिजनमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं असा कार्यक्रम देवरुख डेपोचे केला। त्याचं विजयराव शिंदे प्रादेशिक सचिव आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर्क यांना श्रेय जातो। मी या निमित्ताने त्या सगळ्यांचे प्रथम अभिनंदन करतो व यापुढे असाच कार्यक्रम त्यांच्या हातून होत जाईल ही अपेक्षा करतो।